एका पेढ्याच्या इथं तो साध्या होता, तो पेढी समाजाचा होता, त्याच्या इथं साध्या होता. तर साऱ्या गावभराचे लोक त्याच्या घरी येऊ येऊ पळायचे. साऱ्या लोकांच्या साऱ्या बोलण्याच्या बाळाच्या घरी येऊ येऊ पळायच्या. भाऊ तुझ्या साध्याला बाळा तुरी खाल्ल्या. दुसरी बाई म्हणते भाऊ तुझ्या घर साध्याला बाळा तुरी खाल्ल्या. तर चौथी बाई म्हणते बाळा तुझ्या घर साध्याला माझी पोपट खाल्ली. आता मग तो घर मालक म्हणू लागला तो पेढी समाजाचा या साल्याच्या नावानं परिसर मग करशील म्हणे साल्या मस्ती. तुझे साल्या म्हणलं का तुला बाबा म्हणलं का? तू मला असं वाटतं का तुझ्या 5 मिनिटात राहून पडते की गाव तुम्ही एवढं नको गाऊन आटला असतं तू गाऊन आटला तेवढ्या लवकर 5 मिनिटात आपण गाव मिळत आम्ही एका जातीची एका समाजाची एका रक्तात बरोबर आम्ही एका समाजाचे समजला का त्याचा माझा रक्त एकच आहे पण नाही का शेवटी शाहीर होय. हा गाणा पुराणा होता ती मला एक सांगा मी गाणे पुराणे म्हणत आहे का जबरा काय नाकाच्या बैठा पागला विचार कर तू शाहीर आहेस ना तू शाहीर आहेस ना जेवढा पुराण्या गाण्यात जेवढा गोडवा भरला आहे समजलं का पुराण्या गाण्यामध्ये जेवढा गोडवा भरला आहे नाही का तेव्हा या नवीन गाण्यामध्ये गोडवा नाही. काय पुराणे झाले का ते गाणे काय पुराणे होईल का म्हणते पुराणे गाणे म्हणजे येलपाड जास्त येल नको पाडू हा समजलाच का जास्त येलपाड नको बोलत जाऊ. आणि म्हणून अग बाई अग बाई अग आता या जानू विना आता या जानू विना या जानू विना आणि म्हणून मी तुला साध्या काय म्हणलं गाण्याचा आधार सांगून गेली समजलं का गाण्याचा आधार सांगला तो मालक म्हणून साध्याला ह्या साध्यापासून लगेच लोकांचं ऐकावं लागतं म्हणे तुला साध्या काय म्हणून मला ठीक आहे तू आणि म्हणून मला म्हणायचं आहे अरे क्यों तू आज शाळेने पिछड़ गया अरे का एवढ्या लवकर इतक्या लवकर का अरे म्हणून मला म्हणायचं आहे अरे क्यों तू इतके जल्दी शाळेने पिछड़ गया कारण और आज तो तू मेरे पॉइंट में आ गया और आज तो तू मेरे पॉइंट में आ गया कारण आणि म्हणून मला म्हणायचं आहे अरे खडगला फसला फसला गाण्याचे आधार काय सांगेल म्हणजे भोजी छातीवर हात माणूस सांगते विजेवर कार्यक्रम करतो जेव्हा राऊंडवर येतो जेव्हा गाणे म्हणतो गाण्याचा आधार नाही सांगत माझ्या गाण्याच्या माध्यमातून मला काहीच नाही समजत आता म्हणजे तुझे कार्यक्रम बोले का माय तुम्ही परत करून बघतो
समजलं का? तू तुला आपल्या मनाची तसल्ली काढून घे. आणि मग जेव्हा मी राहून राहील तेव्हा मग माझा घेतला थोडा थोडा का बरं ऐकत जा. समजलं का? हो बापा बापा भरता असं कसं भरता प्रत्येक शब्दाला आधार आहे. समजलं का? त्या संसारामध्ये माणूस आला अरे घरी जरी बोलता मी सुद्धा त्या शब्दाला आधार आहे. चांगली घेणार देवाने सृष्टीला घेणार तर तयार पाहिजे. घेते का? आणि म्हणून आता आज माझ्या घेतो मी. थांब जरा दम का मला का सांगतो का तुझं ज्ञान घेतो तुझ्या जवळ आपण जमतो का. आणि मग या दोघीला राहू दे. मला या दोघीला राहू दे. कार्यक्रम द्या ना अनबरत आता होता स्टेजवर उभा करते. तुला कोणता सांगणार हो तुला मला कार्यक्रम दिलास का? तुला मला कार्यक्रम दिलास का? विचार. डायरेक्ट ठेकेदाराचा फोन येतो. समजलास का? डायरेक्ट ठेकेदार फोन करते. एवढे फुकळ आहो का मी तुझ्या दिल्यानं नाही दिल्यानं कार्यक्रम सरत नाही. समजलास का? नवरात्राच्या 6 तारखेपासून कंटिन्यूचे कार्यक्रम सुरू आहे. स्वतःची बढाई करत नाही, स्वतःची स्तुती करत नाही. नवरात्राच्या 6 तारखेपासून घरी काही नाही माझा. फक्त आता विसामध्ये एक दिवस जेव्हा खाली होते तेव्हा घरी गेलो. समजलं का? तेव्हा कसं बाहेरचं बाहेर जाऊन आले. आणि म्हणते कार्यक्रम द्या ना कार्यक्रम तिकडे तुझ्या कार्यक्रमाने चोच मारते तुझ्या कार्यक्रमाला अरे हो मला म्हणायचं आहे माना दानाची अस्तित्वाची पाणी सांगतील या 3.5 हाताच्या देवापुढे सांगणार नाही. तू स्वतःला मला बुद्धिमान समजतेस ना. तू तरी आपल्या राऊंड मध्ये मध्ये म्हटला मला गाण्याचा आधार नाही सांगतो. मग तुझ्या गोटे गोटे नाही केला नव्हतं काय तुला खरं रे. तुझा अनुभव आहे ना. हे माझी मायमावली सांगा समजलं का? 3.5 हाताच्या शरीरावर गाणं बनलाय तरी नाही शकत नाही. तुझी नको खराब करू माझा. डोंगरेताई यांच्याकडून या मायमावलीकडून या दुय्यमी गीतावरती 100 रुपये समजून नमस्कार ताई. जय भीम. आणि ताईचं काय म्हणणं आहे? आणि माना दानाच्या अस्तित्वाच्या लक्ष दे बरं. मग म्हणतील
या तुझ्या दोन आणि तू दुसरी तुझ्या हा नीलकंठी म्हटले काकाजी यांच्याकडून 50 रुपयाचे भेट मिळत. धन्यवाद काकाजी, नमस्कार. आणि यांचंही मत आहे माना जाणाची अस्तित्वाची ऐकून घे पण चांगले कानाचे दरवाजे खुले करून घे. गाण्याचा आता का संध करे ना गदाकडून कळते विचारला या काही सत्रावर मग सांगते येऊ बापरे. मग सांगते फिरसून गेला होता अमका देता ढमका देता ते तर तुझ्याकडून पुढा भर ना ह्या बादल्या पुढा भरून का करतात. जो ह्या जनतेला घडत ते सांग, जो या समाजाला घडत ते सांग ना. देण्याजवळ तुझ्याकडे आता मग ते नाही म्हणायचं पाहुण्या पद्धती समजलं का पाहिजे प्रत्येक सभा सांगायचं आहे. हो ना. मानादानाची अस्तित्व मानादानाची अस्तित्वाची पावली तिसरी आली. त्या तिसऱ्या पावलीला काही प्रयत्न केला पण तिसरी पावली काही निघली नाही. आताची पिढी शिक्षित आहे, आताची पिढी शिक्षित आहे, सर्वांना समजते. शायरीची परिभाषा आहे कलाकार लोक भरपूर मध्ये बरेच शायरी क्षेत्रातले कलाकार लोक दिसत आहे. तुम्हाला माहित आहे, समजते तुम्हाला समजते कारण हा शायरीचा परिसर आहे. मानादानाची अस्तित्वाची पावली तिसरी आली. म्हणे घरातून माझ्या बहिणी गेला काही केल्या अगं वडाचं मने भरतार तुझा अगं वडाचं मने भरतार तुझा काही केल्या असं वडात म्हणे तुझा भरतार. दोन्ही गाण्याचा आकार एकच नाही पण खुला खुला करून सांगायचं आहे. आणि मग दोघीले जाऊ दे कोणत्या हे बघिले बापा सांगत बघिले काय कर एवढा पूर्ण खान आहे ना सांगशील. आणि मग या दोघीले राहू दे तू झटके नको मारू समजलीस ना. आणि मग या दोघीले राहू दे चांगला तुला कबाडीची दुकानच लावून देतो या मंडळीमध्ये. मी फुगेवाली दाखव तुला फुगा मनी हा नीले शिकत केसाले फुगे मनी माय हा नीले शायरीमध्ये जो कधी शाळेत थंड पडला ना तो उतरूच नाही शकत. तुम्हाला का तो झाला दिवस रात्र तरी किती गरम करा पण तो काही गरम होत नाही. म्हणून सुरू स्टार्टिंग पाहूनच त्याला गरम करत ठेवा लागते. तेव्हा राहून चांगले गरम जाते. तुला कायचा गरम व्हा म्हटलं पण एवढा सेवा काय गरम हवा का नाही तुला एवढी खुशी आहे का तुला गरम व्हायची. तुला सांगलं ना मी माझ्यासारखी वायफळ नाही समजलं का. मी माझ्या अंगाला लावून घेत नाही. मी माझ्या अंगाला लावून घेत ना मला जोरी कोणी छातीला मिळायची तेव्हा नावाची सोडत 5 मिनिटात राहून पण तुला शरम नाही वाटत. तू नावाचा शरम 5 मिनिटात राहून करते. एकच गाणं होतं म्हणजे चांगला गोडवाटा होता गाण्यामध्ये गाणं म्हणतेस ना त्याला इकून तिकून तापक दिलं पण चांगला मध्ये पारणे महादेवाने चालला तू.
बापू झाला कोणाला बापू हो, झाला? बापू झाला अगं महादेवा जातो अरे वा माझ्या खोल्या चला भोलेनाथाला नेऊया भोलेनाथाले अगं महादेवा जातो चला रे, चला चला लवकर चला चला तुम्ही खाली गेले बरोबर भरा मी तुम्हाला सगळ्या तिकीट भरतो चला गाडी आहे आमच्या स्वतःच्या घरचीच गाडी आहे हा आणि महादेवाला काही दिलेत का आणि महादेवा जातो माझ्या खाऱ्या भोले हळद कुंकू बुका भरतो भरला खऱ्यामध्ये भरत म्हणून भुका भोगायला लागेल भरत आणि मेरे भोले से भोले बाबा आणि मेरे भोले से भोले बाबा मेरे भोले से भोले बाबा काकू ऐका महादेवा